जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। उपस्थित श्रोतेजन हो, आपणा सर्वांचे आजच्या या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमात चैतन्य आत्मन हे चॅनल हार्दिक स्वागत करीत आहे। आजचा आपला ग्रंथ वाचनाचा दिवस क्रमांक 136, वार आहे शनिवार व तारीख 16 मे 2026। सध्या आपण समर्थ श्री रामदास स्वामी लिखित सार्थ श्री दासबोध या महान ग्रंथाचे क्रमशः वाचन करीत आहोत। तेव्हा नेहमीप्रमाणे पुढील वाचन सुरू करण्यापूर्वी आपण समर्थ श्री रामदास स्वामी यांना गुरुवंदना अर्पण करूया। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या श्रवणाच्या फलश्रुतीचे महत्व जाणून घेऊया। या फलश्रुतीचे सुंदर असे वर्णन समर्थ श्री रामदास स्वामी यांनी त्यांच्या सार्थ श्री दासबोध या ग्रंथातील प्रथम दशकातील प्रथम समासात केलेले आहे। या फलश्रुतीचे आता आपण वाचन करूया। सर्व संशय एकदम नाहीसे होऊन क्रियेमध्ये म्हणजे आचारामध्ये ताबडतोब फरक पडतो। इथे समर्थ श्री रामदास स्वामी आपणास सांगू इच्छित आहेत की जो कोणी व्यक्ती सार्थ श्री दासबोध या ग्रंथाचे नित्य नियमाने वाचन किंवा श्रवण करी त्या व्यक्तीच्या आचरणामध्ये ताबडतोब फरक पडतो। सायुज्य मुक्तीचे रहस्य कळून येऊन तिच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग सापडतो। दुसऱ्या बिकट साधनांचे कारण पडत नाही। अज्ञान, दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। योग्यांचे परमभाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते। विवेक व चातुर्य यथायोग्य प्राप्त होते। जे कोणी संशयग्रस्त, अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी, धूर्त, तत्ववेत्ते, चतुर व समयत्न असे होतील। आळशी असतील ते उद्योगी होतील। पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील आणि भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील। बद्धांचेच मुमुक्षु होतील व मूर्ख अति दक्ष होतील। अभक्तांना भक्ती मार्गाच्या योगाने मोक्ष मिळेल। अनेक दोषांचा नाश होऊन पतित असतील तेच पावन होतील। तात्पर्य, हा ग्रंथ नुसता ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल। देहबुद्धीमुळे येणारे अनेक प्रकारचे धोके, संशयाचे अनेक धागेदोरे, संसारातील अनेक उद्वेग हा ग्रंथ ऐकल्याने नाश पावतील। हा ग्रंथ ऐकल्याने
अधोगती चुकून मनास विश्रांती व समाधान मिळेल, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे. ज्याचा भावार्थ जसा असेल तसे त्याला फळ मिळेल. जय जय रघुवीर समर्थ. आजपासून आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथातील नवविधा भक्ती नाम या 4थ्या दशकातील मुक्ती चतुष्टय या 10व्या समासाचे वाचन करण्यास सुरुवात करीत आहोत. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील दुसरा परिच्छेद श्रीराम या शब्दाने सुरू होतोय, तर तेथूनच आपण आजच्या ग्रंथ वाचनास प्रारंभ करूया. श्रीराम मुळी ब्रह्म निराकार, ते स्फूर्ती रूप अहंकार, तो पंचभूतांचा विचार, ज्ञान दशकी बोलिला. तो अहंकार वायू स्वरूप, तयावरी तेजाचे स्वरूप, तया तेजाच्या आधारे आप आवरणोदक दाटले, तया आवरणोदकाच्या आधारे धरा धरिली पनीवरे, वरती 56 कोटी विस्तारे वसुंधरा आहे. ये वरी परिघ सप्तसागर, मध्ये मेरू महाथोर, अष्टदिक्पाळ तो परिवार, अंतरे वेष्टीत राहिला. तो सुवर्णाचा महामेरू, पृथ्वीस तयाचा आधारू, 84 सहस्त्र विस्तारू, रुंदी तयाची. उंच तरी मर्यादे वेगळा, भूमीमध्ये 16 तया भोवता वेष्टीत पाळा, लोकालोक पर्वतांचा. तया एलीकडे हिमाचळ, जेथे पांडव गळाले सकळ, धर्म आणि कमाळ नीळ पुढे गेले. जेथे जावया मार्ग नाही, मार्गी पसरले महाअही, सीत सुखे सुखावले तेही, पर्वत रूप भासती. तया एलीकडे शेवटी जाण, बद्रिकाश्रम बद्री नारायण, तेथे महातापसी निर्वाण, देह त्यागार्थ जाती. तया एलीकडे बद्री केदार, पाहोन येती लहान थोर, ऐसा हा अवघा विस्तार मेरू पर्वताचा. जय जय रघुवीर समर्थ. आता या 10 ओव्यांचा आपण मराठीतील अनुवाद वाचूया. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील तिसरा परिच्छेद 1 या अंकाने निराकार ब्रह्माच्या ठिकाणी या शब्दांनी सुरू होतोय, तर तेथूनच आपण आजच्या मराठीतील अनुवादाच्या वाचनास सुरुवात करूया. निराकार ब्रह्माच्या ठिकाणी प्रथम एकोहम बहुश्याम या स्फूर्ती रूपाने अहंकार उत्पन्न झाला. तो अहंकार पंचभूतात्मक कसा आहे, तेथून पंचभूते प्रथम सूक्ष्म व नंतर स्थूल उत्पन्न झाली इत्यादी विचार पुढे ज्ञानदशकांत म्हणजे 8व्या दशकांत सांगितला आहे. तो अहंकार प्रथम वायुरूप, नंतर तेजोरूप व त्यामागून आपरूप झाला. ते आवरणोदक सर्वत्र भरून राहिले. त्या आवरणोदकाच्या म्हणजे आपाच्या म्हणजे पाण्याच्या आधाराने शेषाने 56 कोटी योजने विस्ताराची ही पृथ्वी आपल्या मस्तकी धारण केली. त्या पृथ्वीला 7 समुद्रांचे वेढे असून मध्यभागी मोठा थोर मेरू पर्वत आहे. त्याच्या भोवती अष्टदिक्पाळ 8 दिशांना व्यापून राहिले आहेत. तो महामेरू पर्वत सोन्याचा असून पृथ्वीला त्याचा आधार आहे.
त्याची रुंदी 84,000 योजने पसरली आहे. उंचीला तर मर्यादाच नाही. पृथ्वीच्या पोटात म्हणजे खोलीत 16,000 योजने शिरला आहे. त्याच्या भोवती लोकालोक पर्वतांचा वेढा पडलेला आहे. त्याच्या लोकालोक पर्वताच्या अलीकडे हिमालय पर्वत आहे. त्या ठिकाणी सर्व पांडव गळून गेले म्हणजे पांडवांनी देहत्याग केला. फक्त धर्म व श्रीकृष्ण एवढेच दोघे त्या बर्फातून पुढे गेले. त्या ठिकाणी जावयाला मार्ग नाही, कारण वाटेत मोठमोठे सर्प पसरले आहेत. तेथील थंड हवेने थंडगार वायूच्या सेवनाने सुखावून ते पर्वतासारखे प्रचंड पडलेले आहेत. त्याच्या अगदी अलीकडे बद्रिकाश्रम व बद्रीनारायण हे प्रसिद्ध आहेत. तेथे मोठमोठे तापसी शेवटी देहत्यागासाठी जात असतात. त्याच्या अगदी अलीकडे बद्री केदार असून ते लहान थोर मंडळी पाहून येतात. असा हा सर्व मेरू पर्वताचा विचार आहे. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण समर्थ श्री रामदास स्वामी यांना कृतज्ञतापूर्वक वंदन करून आजच्या या ग्रंथ वाचनाच्या भागाची सांगता करूया. शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित श्रोतेजन हो, आपण सर्वांनी अगदी मन लावून ग्रंथाच्या या भागाचे श्रवण केले त्याबद्दल आपणास खूप खूप धन्यवाद. आपले खूप खूप आभार व एक नम्र निवेदन. आपणा सर्वांना आमचे हे रोजचे ग्रंथ वाचन जर आवडत असेल, रुचत असेल, जर काही ज्ञानबोध आपणास त्यातून होत असेल, तर कृपया आपण आमच्या या ग्रंथ वाचनाच्या कार्यक्रमास सबस्क्राईब करा, लाईक करा व काही मत असेल तर तसे कमेंट मध्ये लिहा ही आपणा सर्वांना नम्र विनंती. भेटू पुढल्या भागात. जय जय रघुवीर समर्थ.